श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी एकत्र येतं आणि मग प्रश्नांचा गोंधळ हा मनामध्ये निर्माण होतो. दोन उपास एकत्र करू शकतो का? एक उपास आज सोडायचा आहे, दुसरा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि मग कसं होईल? जर एक उपास आज सुटला तर मग दुसरा पण उपास मोडेल का? असे बरेचसे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन पद्धती शेअर करणार आहे. पहिल्या पद्धतीनुसार तुमचे दोन्ही उपास मोडणार नाहीत आणि तुमच्याकडून दोन्ही उपास घडतील आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास तुमचा श्रावणी सोमवारी सुटेल, पण भावाचा उपवास तुमचा हा मोडणार नाही. बघा, यंदा नागपंचमी 29 जुलै 2025 रोजी मंगळवारी आलेले आहे. आपल्याकडे नागपंचमीला भावाचा उपवास धरण्याची पद्धत आहे. आता हा भावाचा उपवास धरण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत. बऱ्याच भागामध्ये हा उपवास नागपंचमीच्या दिवशीच धरला जातो, पण जवळजवळ 80% भागामध्ये हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो, म्हणजे नाग चतुर्थीला भावाचा उपवास धरला जातो. पण यंदा 28 जुलै 2025 रोजी श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि आपल्याकडे तर जवळजवळ सर्वच जण श्रावणी सोमवारचे उपवास जे आहेत, श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे ते सर्वजण पकडतात. आणि मग अशा वेळेला महिलांसाठी हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचं व्रत आणि हा भावाचा उपवास एकत्र कसा धरावा, कधी सोडावा? दोन उपवास एकत्र करता येतील का? भाऊ नसेल तर भावाचा उपवास धरावा का? सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा, नागपंचमीच्या दिवशी आजही महिला नवनवीन साड्या परिधान करतात, वेगवेगळे अलंकार घालतात आणि त्याचबरोबर हातावर मेहंदी सुद्धा काढतात आणि 5 का होईना झोके देखील घेतात. बघा, पहिल्या पद्धतीनुसार दोन्ही उपवास जर तुम्हाला मोडायचे नसतील तर सोमवारच्या दिवशी एकादशी सारखा आपल्याला उपवास करायचा आहे, म्हणजे फक्त फराळ करायचा आहे. पण या दिवशी श्रावणी सोमवार पण आहे आणि श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ फक्त एक वेळाच खाल्लं जातं आणि त्यामुळे तुम्हाला भावाचा उपवास जरी असेल पण तो सोमवारी आलेला आहे, त्यातली त्यात श्रावणी सोमवारी आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला मीठ न टाकता जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आहेत. जसे की तुम्ही रताळी खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता, तुम्ही राजगिऱ्याची खीर खाऊ शकता, राजगिरीचा शिरा खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, चहा कॉफी घेऊ शकता, पण मीठ टाकून तुम्ही कोणताच फराळाचा पदार्थ बनवू शकत नाही आणि तो खाऊ देखील शकत नाही. कारण मीठ जर टाकून तुम्ही फराळाचे पदार्थ बनवले आणि ते खाल्ले तर तुमचा सोमवारचा उपवास मोडेल आणि दुसरं म्हणजे महादेवांच्या उपवासाला भगर देखील चालत नाही. बघा, बऱ्याच भागामध्ये वरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर नागोबाचा उपवास म्हणजे हा सुद्धा महादेवांसाठीच उपवास आहे. कारण नागोबा हे महादेवांचं गण आहेत आणि त्यामुळे नागपंचमीच्या उपवासाला म्हणजे भावाच्या उपवासाला सुद्धा भगर चालत नाही आणि त्यामुळे या दिवशी भगर फराळामध्ये तुम्हाला चुकून देखील खायचे नाहीये. आणि भावाचा उपवास व नागपंचमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागोबांचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला सोडायचा आहे. आता दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास हा श्रावणी सोमवारी सोडायचा आहे आणि भावाचा उपवास सुद्धा मोडायचा नाही. तर मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, श्रावणी सोमवारी आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी फराळाचे जे काही पदार्थ आहेत ते गोड खायचे आहेत आणि रात्री म्हणजे तुमच्याकडे जर रात्री श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत असेल तर रात्री आणि तुमच्याकडे जर दुपारी श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत असेल तर दुपारी एक वेळा तुम्हाला मीठ टाकून कोणताही जो पदार्थ तुम्ही बनवला असेल फराळाचा तर तो खायचा आहे. भगर सोडून वरई सोडून तर तो पदार्थ मीठ टाकून बनवायचा, तिखट मीठ टाकून बनवायचा आणि तो फराळाचा पदार्थ खायचा आहे. म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी एका वेळा मीठ खाल्ल्याने आपला श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तो सुटेल, पण आपला भावाचा उपवास मोडणार नाही आणि मग श्रावणी सोमवारचा उपवास आपल्याला श्रावणी सोमवारी सुटेल आणि भावाचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागोबांचं पूजन करून आपल्याला तो सोडायचा आहे. आता तुमच्या मनातील गैरसमज दूर झाला असेल, तुम्हाला समजलं असेल, जर तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास हा श्रावणी सोमवारी सोडायचा असेल तर एक वेळा फराळामध्ये मीठ टाकायचं आणि ते मिठाचं बनवलेलं फराळ आहे ते पदार्थ आहे तो खायचा आणि उपवास तुमचा श्रावणी सोमवारचा मग सुटलेला आहे त्या फराळावरच.
पण तुम्ही मीठ खाल्लं आहे आणि मग तो उपास सुटलेला आहे, पण तुमचा भावाचा उपास मोडलेला नाही, कारण फक्त फराळच करत आहात आणि भावाच्या उपासाला मीठ हे 2दा 3दा कितीही वेळा खाल्लं तरी चालतं, त्याच्यामध्ये असा काही नियम नाही. पण श्रावणी सोमवारला नियम असतो की मीठ फक्त एकाच वेळी खायचं असतं आणि तेही उपास सोडताना. आणि पहिल्या याच्यामध्ये जर तुम्हाला दोन्ही उपास मोडायचे नसतील तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबांचं पूजन करून दोन्ही उपास एकत्र तुम्हाला सोडायचे आहेत. आता नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवत नाहीत, कढई गॅसवर ठेवत नाहीत, मग तुम्ही म्हणाल स्वयंपाक कसा बनवणार? उपास सोडण्यासाठी तर नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड बनवले जातात, पुरणाचे कानवले बनवले जातात उकडून, आणि या उकडून बनवलेल्या दिंडावरच कानवल्यावरच जो भावाचा उपास आहे तो सोडला जातो. पण आजकाल बरेच जण एवढे नियम पाळत नाहीत, पण बऱ्याच ठिकाणी हे नियम पाळले देखील जातात. तसेच आजकाल बरेच जण नागपंचमीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतात, तर तुम्ही कटाची आमटी बनवताना किंवा इतर ज्या काही भाज्या बनवणार आहेत त्या बनवताना त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात करू नका, कारण आपल्याला श्रावणी सोमवारचा उपासही सोडायचा आहे आणि भावाचा उपासही सोडायचा आहे. जे दोन्ही उपास या दिवशी सोडणार आहेत त्यांच्यासाठी, आणि जो फक्त भावाचा उपास या दिवशी सोडणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा उपास सोडताना कांदा लसणाचा वापर याच्यामध्ये अजिबात करू नये. सात्विक जेवणच जेवून कोणताही उपास सोडावा. आणि जर तुमच्याकडे पूर्णाचे दिंड खाऊन हा उपास सोडत असतील तर मग काही प्रश्नच नाहीये. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 2 उपास एकत्र करू शकतात का? तर हो, तुम्ही हे 2 उपास एकत्र करू शकता, आणि ते कशा पद्धतीने, कधी व कसे सोडायचे हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. त्या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं उपास सोडणं त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. मनामध्ये कोणताही प्रश्नांचा गोंधळ तयार करू नका, कारण देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाहीये. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.